आता घेऊयात राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। पूर्वी 50 लाखात आमदार फुटायचा, पण आता साधा नगरसेवक फुटत नाही असं वक्तव्य करून अजित पवारांनी पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे। महापालिका आणि नगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेकांच्या पक्षांतर्गत बेडूकुड्या सुरू आहेत। त्यावर बोलताना अजित पवार यांनी फुटीरांना तिकीट देऊ नका असं आवाहन सर्व पक्षीयांना केलंय। इतकंच नव्हे तर सध्या राज्यसत्ता भोंदू बाबांच्या चरणावर असल्याचं सांगून फडणवीसांच्या नरेंद्र महाराजांच्या दरबारातल्या हजेरीवरही त्यांनी टीकास्त्र सोडलं। आज करमाळ्यातल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते। पहिल्यांदा मी 99 ते 2004 ला निवडून आलो। मी अतिशय तसा नौका होतो। त्यावेळेस विलासराव देशमुख नंतर एवढे वैतागले की मला म्हणायचे जाऊ द्या, की आपण पुन्हा आता निवडणुकीला सामोरं जाऊ। काही जण फुटायचे, काही जण तिथं घोडे बाजार चालायचा। अहो त्या काळामध्ये आमदार 50 लाखात फुटले, त्याला आता नगरसेवक 50 लाखात फुटले, म्हणजे तो काळ सांगतो। वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार रामदास तडस यांच्या मुलानं थेट आपल्या घरातच बंडखोरी केली आहे। लवकरच होत असलेल्या देवळी नगरपालिकेच्या निवडणुकीत शोभा तडस यांच्या विरोधात पंकज तडस उभे राहिलेत। पंकजच्या मातोश्री शोभा तडस देवळीच्या नगराध्यक्ष असून तिथे त्यांची गेल्या 3 दशकांपासूनची सत्ता आहे। यंदा मात्र या सत्तेला घरातूनच सुरुंग लागणार आहे। खासदार पुत्र पंकज तडस यांनी बंडखोरी केलेली असून नगरपालिकेत स्वतंत्र उमेदवार उतरवणार असल्याचं जाहीर केलंय। त्यासाठी पालिकेतील गैरप्रकार आणि भ्रष्टाचार बाहेर काढण्यास त्यांनी सुरुवात केली आहे। मुंबई विमानतळावर एक मोठा अनर्थ टळला। एअर इंडियाच्या मुंबई अहमदाबाद विमानाचा टायर लँडिंगच्या वेळी अचानक फुटला, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। विशेष म्हणजे दुर्घटनेच्या वेळी विमानात 128 प्रवासी होते, मात्र सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही। कोल्हापूरच्या इचलकरंजीत घरगुती गॅसचा स्फोट होऊन 4 जण गंभीर जखमी आहेत। इचलकरंजीच्या सुतारमळा इथे ही दुर्घटना घडली। आज सकाळी नेहमीप्रमाणे गीता आवळकर या चहा ठेवण्यासाठी गॅसच्या दिशेनं गेल्या, मात्र गॅस सिलेंडरची पाईपलाईन लिकेज असल्यामुळे शेगडीचं बटन सुरू करता स्फोट झाला। या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की घराचा वरचा मजलाही कोसळून पडलाय। दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। जवळपास 3 महिन्यांपूर्वी पुण्याच्या बालेवाडीत 9 मजुरांचा बळी गेलेल्या दुर्घटनाग्रस्त इमारतीवर पालिकेनं कारवाई सुरू केली आहे। परवानगी नसतानाही अतिरिक्त मजले बांधलेल्या इमारतीत 13व्या मजल्यावरनं पडून 9 मजुरांचा मृत्यू झाला होता। आता हेच अतिरिक्त मजले पाडण्याचं काम सुरू झालंय। आठवड्याभरात हे पाडकाम पूर्ण करण्यात येईल असं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलंय। या कारवाई दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे। तळेगावात चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि दलितांवर होणारे हल्ले याचा निषेध नोंदवण्यासाठी मनमाडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। यावेळी दलित समाजानं मूक मोर्चा काढत या घटनांचा निषेध नोंदवला। सिद्धार्थ कॉलनीतनं सुरू झालेल्या मोर्चात सर्व जातीच्या लोकांसोबत सर्वपक्षीय नेतेही सहभागी झाले। मोर्चात सहभागी तरुणींनी मागण्यांचं निवेदन वाचून तहसीलदारांना दिलं आणि त्यानंतर मोर्चाची सांगता झाली। तब्बल आठवड्याभराच्या अस्वस्थतेनंतर नाशिक आता शांत होऊ लागलाय। ठिकठिकाणी मी नाशिककर, मला शांतता हवी असे होर्डिंग्स पाहायला मिळतात। गेले 8 दिवस तोडफोड, जाळपोळ, संचारबंदी, इंटरनेट बंदी आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त अनुभवणाऱ्या नाशिककरांना आता नेहमीची शांतता हवी आहे। शांत शहर अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये चिमुरडीवरच्या अत्याचारानं संतापाची ठिणगी पडली। त्यानंतर सार्वजनिक मालमत्तेचं कोट्यवधींचं नुकसानही झालंय। गेल्या 5 वर्षांपासून पावसाअभावी जळगावच्या पाचोरा तालुक्यात अग्नावती धरण कोरडं पडलं होतं। यंदा चांगल्या पावसानं धरणात 60% पाणीसाठा आहे, मात्र आता धरणाला गळती लागल्यानं धरण पुन्हा कोरडं पडतंय की काय अशी भीती वाटू लागली आहे। पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळे अग्नावती धरणाला गळती लागल्याचा आरोप होतोय। त्यामुळे आता तरी त्वरित गळती थांबवावी अशी मागणी नागरिक करतात। औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात शिक्षक नसल्यानं संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी खुर्चीवर दगड ठेवून त्याला शिक्षक मानून आंदोलन केलं। गेल्या अनेक दिवसांपासून या महाविद्यालयात शिक्षकांची वानवा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी कोणी शिक्षक देतं का असं म्हणण्याची वेळ आली आहे। परीक्षा अगदी तोंडावरती आलेली असतानाही अनेक विषयांचा अभ्यासक्रम अपूर्ण आहे, त्यामुळे हतबल झालेल्या विद्यार्थ्यांनी आपला निषेध व्यक्त केला। कोपर्डी घटनेनंतर राज्य परिवहन महामंडळाचा सोलापूर आगार अलर्ट झालाय। सोलापूरसह जिल्ह्यातील 9 बस स्थानक आणि 10 कंट्रोल पॉईंट सीसीटीव्हीच्या कक्षात येणार आहेत। पोलीस अधीक्षक विरेश प्रभू आणि राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगाराचे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आवश्यक निधी मिळावा यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवला जाईल।
चला हवा येऊ द्याच्या कार्यक्रमाच्या टीमनं लातूरमधल्या एड्स बाधित मुलांच्या चेहऱ्यांवर हसू फुलवलंय. सेवालय या संस्थेतील 5 एड्स बाधित विद्यार्थ्यांना चला हवा येऊ द्याच्या टीमनं दत्तक घेतलंय. प्राध्यापक रवी बापटले यांनी सुरू केलेल्या संस्थेत 71 एड्स बाधित विद्यार्थी आहेत. याच कार्यक्रमातील कलाकार भारत गणेशपुरे यांनी वैयक्तिकरित्या 2 मुलांना दत्तक घेतलंय. या विद्यार्थ्यांसाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं आश्वासन चला हवा येऊ द्याच्या टीमनं दिलंय.